नागाव आणि त्यांच्या विरोधामध्ये जरूर टीम पाहायला मिळते भेंडकल बी या दोन टीम दरम्यान पाहायला मिळेल पहिली मॅच जिथे मात्र क्वालिफाईड पंच आपण पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन लेट्स प्लेचा इशारा आलाय गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज जुगल घरत याला पाहू शकाल पहिलं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय पहिला बॉल यावेळेसचा पहिला शेंडू आता मात्र पंच राजेंद्र घरत आमच्याकडे वळतायत दोन्ही आज समांतर पाहायला मिळत आहे अतिरिक्त धाव जोडली जाईल आता मात्र श्री गणेश ओपन झालाय तो म्हणजे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना नागाव या संघाचा पाहायला मिळतोय एक धाव अतिरिक्तच्या रूपानं धावपटलावरती जोडली जाते पुढचा बॉल यावेळच्या चेंडूवरती मोठा फटका आलाय जरूर चेंडू थांबणार नाहीये चेंडू जाईल गोलीच्या वेगानं 4 धावांसाठी चौकार कमांड विजय मात्र पहिल्या चेंडूवरती स्वेर आला त्यानंतरच्या चेंडूवरती भरपूर सारा समाचार घेतला गेला आणि जुगल गरत वरती केला हल्ला बोल चौकार आलाय समीरच्या बॅट मधून 4 धावा पाहायला मिळतात पुढचा बॉल यावेळचा बॉल पिक केलाय शेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी गगनशिंबी गगनभेदी षटकार मात्र गणपती बाप्पा यांचा स्वांग ऐकलात जिथे मात्र षटकार चौकारांशी बारिश मैदानावरती पाहायला मिळतो हा फलंदाज घरूनच सेट होऊन आलाय की काय अशा प्रकारचा इथे मात्र प्रश्नचिन्ह पडला गेलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थातच भेंडकल बी या टीमला पुढचा बॉल यावेळच्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय चेंडू चालाय गोळीच्या वेगानं 4 धावांसाठी चौकार कमांड विजय मिळत आहेत आता मात्र पर्यंत धावफलकावरती नजर टाकली तर तब्बल 15 धावा 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात जुगल घरत वरती हल्ला बोल केला जातोय 15 रन ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतात पुढचा बॉल यावेळच्या चेंडूवरती जागा बनवली आहे चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी दंडन दंडन करत सीमा पार चौकार मात्र षटकार आलाय षटकारानं तब्बल धावपटलावरती 19 रन पाहायला मिळतात आताचा चेंडू आता मात्र तेज तरार पाहायला मिळतोय फलंदाजच्या 4 मुंड्या चिट करणारा बॉल आलाय 5 बॉलचा खेळ संपलाय 19 धावा या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धावांची आवश्यकता होती त्या धावा आता मात्र येताना पाहायला मिळतात शेवटचा बॉल पाहायला मिळेल यावेळच्या बॉलवरती अलॉंग द कार्पेट फटका खेळून काढला 1 धाव तर आली आहे दुसरीचा प्रयत्न यावेळेस केला जात नाहीये 1 धाव आली आहे बघता बघता षटक क्रमांक पहिल्या मैदानावरतून संपुष्टात आलाय धाव फलकावरती 20 धावा आहेत कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा इथे मात्र सरपंच ट्रॉफी 2024 ची स्पर्धा जावेद डीजे मास्टर यांच्याकडे ऐकूयात सुमधुर संगीत
थँक्यू डीजे. जिथे मात्र पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या गेल्यात. आलेल्या सर्व क्रीडा रसिक माय बापांचं, आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी जरूर शब्द सुमनानं हार्दिक स्वागत करतोय. आणि मी समालोचक शंतनु चव्हाण पुन्हा एकदा घेऊन जातो क्रिकेटच्या पटलावरती, जिथे मात्र तुमच्या भेटीस आली एक मोठी स्पर्धा. अर्थातच उरणकरांच्या हक्काची, मुलेगणकरांच्या अभिमानाची एक रजनी क्रिकेटची स्पर्धा. आणि ज्या स्पर्धेचं नाव आहे माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे ट्रॉफी 2024 ची स्पर्धा. जिथे मात्र पहिली मॅच तुमच्या भेटीस आली आहे भेंडकल आणि नागाव. पहिला बॉल या वेळीच्या चेंडूवरती पुन्हा एकदा जागा बनवली आहे. चेंडूला खेळून काढलाय, तत्पूर्वी इथे मात्र अडवला जातोय, फेकला जाईल. तत्पूर्वी तिसरीचा प्रयत्न केलाय आणि 3 धावा इथे मात्र सहजरित्या पूर्ण केल्यात. 23 धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. अशा दिवसातली जर का दुसरी मॅच बघायला गेलात तर विहान 11 सोनारी, तदनंतर आजच्या दिवसातली दुसरी मॅच बघायला गेल्यात तर विहान 11 सोनारी त्यांच्या विरोधात चिरले पाहायला मिळेल. यावेळचा चेंडू शिंट्या रेड्डी, यावेळीचा चेंडूवरती केलाय आक्रमण, चेंडूला पाठवून दिलाय सीमा पार. आलाय षटकार डीजे ठोक. ते मात्र जंगलातील विषारी लाकडाच्या जातीला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. ज्यानं मुघलांना सलोकी पलो करून सोडलं अशा जिजाऊंच्या वाघाला छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणतात, ज्यांचं इथे मात्र एक सुमधुर संगीत ऐकलात. तदनंतरच्या बॉल वरती आता मात्र निर्धाव आलाय, एक षटकार आला, तदनंतरचा बॉल निर्धाव. धावपटलावरती नजर टाकूयात. धावफलकावरती धावा तब्बल 29 पाहायला मिळतात. चेंडू क्रमांक आतापर्यंत यावेळीचा बॉल सुरेख फटका खेळून काढलाय, कॉर्पेट हलावून फटका खेळून काढला. एक धाव आली आहे. एका धावेनं 30 धाव फलकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. चेंडू क्रमांक संपलेत आतापर्यंत मैदानावरतून 4. शेवटचे 2 बॉल. 4 बॉल संपलेत. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 2 बॉल येणं बाकी असतील. यावेळीचा बॉल आता मात्र क्रिकेट मधील ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं तोच वाईड यॉर्करचा बॉल पाहायला मिळतोय, जिथे मात्र डॉट बॉल आलाय. 5 चेंडू संपले, 30 धावा धावफलकावरती आहेत. मिन पंचाच्या भूमिकेमध्ये जरूर आता मात्र आपण मुलेगण गावाला बिलॉंग करणारे सुरेश म्हात्रे यांना पाहू शकाल. तदनंतर लेख पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र घरत अर्थात शेवे गावाला बिलॉंग करतात, त्यांच्या डोक्यावरून हा आलाय एक गगनचुंबी गगनभेदी षटकार. कमोंडीचे त्यावरती 4 व्हीलर गाडी लावल्या आहेत, त्या आपण कृपया खाली पार्किंग ची जागा आपल्यासाठी जरूर उपलब्ध केली आहे, तिथे आपल्या गाड्या आपण पार्किंग करायच्या, त्याची दखल घ्यायची आहे. ज्यांच्या कोणत्या त्या 4 व्हीलर गाड्या असतील त्यांनी इथे मात्र जरूर त्या गाड्या रस्त्यावरून खाली उतरवायच्या आणि पार्किंग मध्ये आपल्या गाड्या जरूर आणून ठेवायच्यात. धावपटलावरती नजर टाकली तर 36 धावा प्रति षटकामध्ये 18.00 ची सरासरी राखली जाते आहे. 36 रन ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतोय, जिथे मात्र चिंट्या रेड्डी आणि त्याला साथ देतोय तो म्हणजे फलंदाज समीर अशी जोडपुली मैदानावरती आहे. गोलंदाजच्या मोर्चावरती तिसऱ्या षटकासाठी प्रगतीपथावरती पाहायला मिळेल भावनेश ठाकूर याला प्राचारित केल्या. 36 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. काय फलंदाजी पाहायला मिळतात, ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांची आवश्यकता होती त्या धावा आल्यात. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका, बॅट मधून सुमधुर आवाज, चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार. हा आलाय एक गगनचुंबी गगनभेदी षटकार. कमांडोजे
इथे मात्र षटकार आलाय. षटकारानं तब्बल धावफलकावरती धावा आता पाहायला मिळतात. 42 धावा पाहायला मिळतात. काय फलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय. अप्रतिम फटकेबाजी चिंट्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक एडेन केलाय. शिनूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार चौकार. प्रत्येक गोलंदाजावरती हल्ला बोल केला जातोय. यावेळच्या चेंडूवरती पहा काय फलंदाजी पाहायला मिळतोय. चिंटर रेड्डीच्या माध्यमातून कोणत्या चेंडूची वाट पाहायची, कोणत्या चेंडूची वाट लावायची ते त्याला ठाऊक आहे. 2 चेंडूंवरती वाट लावली तर नंतरच्या चेंडूवरती डान्सिंग डाऊन द फटका खेळला आणि एक धाव आली आहे. एका धावेने धावपटलावरती तब्बल धावा आतापर्यंत जाऊन पोहोचल्या. 47 रन ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतोय. पुढील बॉल यावेळी बॉल आता मात्र मोठा फटका मारायचा होता. यावेळेस निर्धाव आलाय. 4 चेंडू संपलेत. 47 रन स्कोर बोर्ड वरती आतापर्यंत पाहायला मिळतील. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर नंतर एक धाव आली आहे. एका धावेने धावफलक आतापर्यंत 48 धावेवरती पोहोचलाय. काय फलंदाजी पाहायला मिळतं. सुंदर फलंदाजीचा नमुना आहे. यावेळचा पुढचा बॉल यावेळी आता मात्र जरूर षडंपूल चेंडू पाहायला मिळाला. पूल सक्सेसफुल करता आला नाही आहे. बघता बघता षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. धावफलकावरती तब्बल धावा आतापर्यंत 43 रन या स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतात. अजूनही 12 चेंडू येणं बाकी असतील. मात्र 18 चेंडूंचा खेळ संपला जातोय. तब्बल 48 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. काय फलंदाजी पाहायला मिळतात. गोलंदाजच्या मोर्चावरती आता मात्र गोलंदाज यावेळी जुगल गरज याला आणला गेला. सुरेख बॉल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू भारतातच निर्धाव आला. जर का असे निर्धाव बॉल आले तर इथे मात्र जरूर भेंडकल टीमला कुठेतरी इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळेल. ती म्हणजे भेंडकल टीम. 48 धावा तब्बल 19 बॉल मध्ये खर्च केल्या गेल्यात. पाव्यात आतापर्यंत शेवटचे 11 बॉल शिल्लक आहेत. 48 धावा ऑन स्कोर बोर्ड आहेत. शेवटचे अजूनही या षटकातील 5 बॉल येणं बाकी असतील. 5 चेंडूंवरती 1-2 मोठे फटके पाहायला मिळतील का. यावेळच्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. चेंडू चाललाय साइड स्क्रीनला गुदगुल्या करत हा आलाय. 1 2 3 बाउन्स सीमा पार चौकार. जय इथे मात्र सुमधुर संगीत ऐकलात तर नंतरची चेंडूवरती पाहूयात आता मात्र काय घडेल. चौकार तर आलाय. चौकारानं तब्बल 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चेंडू आतापर्यंत 2 संपलेत. समीर आणि चिंट्या रेड्डी काय फलंदाजी करताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. जरूर क्षेत्ररक्षकाला निवडला जातोय. क्षेत्ररक्षकाने टिपला जाईल झेल आणि समीर या फलंदाजा संपुष्टात येतोय. खेळ कमांड
इथे मात्र स्वागत केला जातो आहे. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली, मोठे फटके आले जरूर, तदनंतर त्याला बाद व्हावं लागलाय. तब्बल इथे मात्र 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कमी षटकावरती जास्त धावा उभारल्यात. काय फलंदाजी आहे. 3 बॉल संपलेत, शेवटचे 3 बॉल जुगल गरजच्या ड्रिंक्स मेल मधील. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळी क्षेत्ररक्षक जुगल गरत आला, टिपला जातो झेल, दुसऱ्या फलंदाचा संपुष्टात आला खेळ. कमांड इथे मिळतात, जिथे मात्र फलंदाज आतापर्यंत 2 बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय, योगेश पाहायला मिळेल. आजच्या दिवसाली दुसरी मॅच विहान 11 सोनारी आणि त्यांच्या विरोधामध्ये चिरले. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर आपली रिपोर्टिंग आमच्या कॉम बॉक्स मध्ये पोहोचवायची आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये आपण टॉस करून घ्यायचा. यावेळचा बॉल एक धाव बऱ्याच उशिरानंतर आली आहे. एका धावेनं 5 चेंडू संपलेत. 4 चेंडूंचा आतापर्यंत बघितला तर खेळ संपला होता. तदनंतरचा हा बॉल आणखीन एक सुरेख चेंडू बॉल पाहायला मिळाला. 5 बॉल संपलेत, धावपटलावरती धावा 53 पाहायला मिळतात. या षटकामध्ये जरूर कंजूसी गोलंदाजी जुगलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. शेवटचा बॉल आता मात्र या षटकातील येणं बाकी आहे. यावेळच्या चेंडूवरती रनआउटची शक्यता आहे आणि यावेळी जरूर इथे मात्र बाल बचावलेत फलंदाज. आता मात्र षटक क्रमांक 4 संपलाय. 53 धावा धावफलकावरती आहेत. तर मी आमंत्रित करू इच्छितो विहान 11 सोनारी त्यांच्या विरोधात चिरले दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण इनिंग संपायच्या आतमध्ये टॉस करून घ्यायचा, अन्यथा 2 धावांची पेनल्टी दिली जाईल, याची आपण दखल घ्यायची आहे. जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. इथे मात्र सुमधुर संगीत इथे मात्र जरूर डीजे मास्टर यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. सगळ्या दोन्ही टीमचे कॅप्टन विहान 11 सोनारी त्यांच्या विरोधात चिरले दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण इथे मात्र इनिंग संपायच्या आतमध्ये टॉस करायला यायचं आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी दिली जाईल, याची आपण दखल घ्यायची आहे. शेवटचं षटक आता मात्र पाहायला मिळेल. कालच्या दिवसाचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला तर कालच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये प्रवेश केला. अर्थातच घरचा संघ तुषार स्पोर्ट मुलेखन टीमनं सुपर 4 मध्ये मजल मारली आहे. परत आजच्या दिवसामध्ये कोणती टीम सुपर 4 मध्ये पाहायला मिळेल. आजच्या दिवसातली पहिली मॅच एका बाजूला जयदुर्गा नागाव त्यांच्या विरोधात पेंडकल बी ही टीम पाहायला मिळते. पंच राजेंद्र घरत यांचा इशारा आलाय, अतिरिक्त बॉल यावेळेस पाहायला मिळेल. आजच्या दिवसातली दुसरी मॅच एका बाजूला विहान 11 सोनारी त्यांच्या विरोधात चिरले, तर तिसरी मॅच एका बाजूला सुशांत स्पोर्ट चिरनेर त्यांच्या विरोधात गोवटणे ही टीम पाहायला मिळेल. यावेळेस मोठा फटका आलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक येतो आहे, यावेळेस टिपला जातो झेल. धक्का क्रमांक 3 होईल मैदानातून. बॅक टू दी पवेलियन.
सोडून जाणारा बॉल पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती आलेत चिरंजीव रेड्डी. जरूर चिंटे रेड्डी यांचे बंधू पाहायला मिळतात. भाई भाई आता मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका. इथे मात्र चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पार. हा आलाय गगनचुंबी गगनभेदी षटकार. नंतर षटकार आलाय. षटकारानं तब्बल 10 पटलावरती आता मात्र नजर टाकली तर 60 धावा. यावेळचा बॉल आता मात्र तेज तरार पाहायला मिळतोय. चिंटे रेड्डी जरूर या चेंडूवरती नाराज दिसतोय. जर का इथे मात्र तो स्ट्राईक वरती लवकरात लवकर आला तर त्याच्या माध्यमातून देखील मोठे फटके पाहायला मिळतील. यावेळच्या बॉलवरती आडव्या बॅटनं खेळून काढलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतील. आता मात्र स्ट्राईक वरती चिंट्या रेड्डी आलाय. 10 पटलावरती नजर टाकली तर तब्बल 61 धावा 62 धावा पाहायला मिळतात. चेंडू संपलेत मैदानावरतून 4. धावा धाव फलकावरती. यावेळचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला चिंट्या रेड्डीच्या बॅट मधून. एक मोठा फटका आला जरूर. त्यानंतरच्या चेंडूवरती सुरेख क्षेत्ररक्षण केलाय जरूर. आणि ते मात्र कृपया वाद घालायचं नाहीये. थर्ड अंपायर कडे इथे मात्र रेफ्यू केला जाईल. दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. ते मात्र जरूर तिसऱ्या पंचांचा इशारा आला. या चेंडूवरती 4 धावा आल्यात. चिंट्या रेड्डी यावेळेस घरूनच सेट होऊन आले की काय अशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळतोय. चौकार आला. चौकारानं तब्बल 65 रन ऑन अ स्कोर बोर्ड पाहायला मिळतील. 65 धावा धाव फलकावरती. आता मात्र शेवटचा एक बॉल पहिल्या इनिंग मध्ये येणं बाकी असेल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते विनीतच्या माध्यमातून. यावेळचा बॉल आता मात्र तेज तर्रार आला. पहिल्या षटकाचा इथे मात्र पहिल्या डावाचा खेळ संपला. 65 उभारल्यात. विजयासाठी 66 करायच्यात. चला दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला विहान 11 सोनारी त्यांच्या विरोधात चिरले. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पहिला बॉल पडण्याच्या आतमध्ये टॉस करून घ्यायचा. दोन्ही टीम इथे मात्र आपण जर का इथे मात्र पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये टॉस करण्यासाठी आला नाहीयेत तर इथे मात्र दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी सांगू इच्छितो 2 रनची पेनल्टी दिली जाईल. याची आपण दखल घ्यायची आहे.
सन्मान्य जयराम दादा पाटील भेंडकल गावचे आपण आमच्या अतिथी मंचावरती यायचं आहे. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुमनानं हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. चला दोन्ही टीम विहान 11 सोनारी आणि चिरले दोन्ही टीमचे कॅप्टन पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये टॉस करून घ्यायचा आहे. जिथे मात्र 30 चेंडू आणि विजयासाठी धावा करायच्या तब्बल 66 धावा. तीस बॉल 66 रन. चला दोन्ही टीम आपले कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचले नाही आहेत. विहान 11 सोनारी त्यांच्या विरोधात चिरले दोन्ही टीम आपले कॅप्टन जर का पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये आले नाही आहेत तर 2-2 धावांशी दोन्ही टीमला पेनल्टी दिली जाईल याची दोन्ही टीमच्या कॅप्टननी नोंद घ्यायची आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. लेट्स प्ले. गेमला होईल सुरुवात. 30 मध्ये 66 धावा उभा राहायच्यात. पहिला बॉल स्ट्राईक एंड वरती भावनेश गरज यांना पाहू शकाल. यावेळीचा पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळाला आहे. त्याच्यावरती आक्रमण केलाय. 2 धावा तर आल्यात आणि इथे मात्र 2 धावेनं श्री गणेश ओपन झालाय बीसीसी भेंडकल बी या टीमचा. भावनेश ठाकूर आणि जुगल घरत अशी सलामीची जोडपुली मैदानात पाहायला मिळते आहे. आणि जिथे मात्र टॉस करण्यासाठी विहान 11 सोनारी आणि त्यांच्या विरुद्धात चिरले या दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत आले नाही आहेत तर इथे मात्र त्यांना जरूर यावेळीचा चेंडू ते सर्रास चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे जरूर लावली अपील मागितली जाते. काय बॉल पाहायला मिळतोय. ते सर्रास चेंडू पाहायला मिळाला आणि आता मात्र निर्धाव आला. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 रन ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. सुरेख बॉल. पहिल्या चेंडूवरती जरूर दुहेरी धाव आली. तदनंतरच्या बॉलवरती आता मात्र निर्धाव आला. 66चा पाठलाग करायचा आहे. जिथे मात्र पॉवर प्लेचे षटक मैदानावरती गोलंदाजच्या मार्क वरती पाहायला मिळतोय. समीर याच्या माध्यमातून फलंदाज देखील त्याची सुरेख पाहायला मिळाली. गोलंदाजी पाहूयात कशा प्रकारे टाकली जाईल. यावेळच्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. चेंडू गोलीच्या वेगाने चाललाय. जरूर चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
सुरेख बॉल पाहायला मिळाला, त्याच्यावरती आक्रमण केलं आहे, चौकार आलाय, चौकारानं धावपटलावरती 6 धावा. यावेळीचा चेंडू आता मात्र तेच तर्रार पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या चारही मुंड्या चीट करणारा चेंडू आलाय. 4 चेंडू आतापर्यंत संपुष्टात आले, 6 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल अजूनही येणं बाकी असतील. पाहूया 2 चेंडूंवरती एखादा मोठा फटका आला तर जरूर या षटकामध्ये बिग टोटल पाहायला मिळेल. यावेळच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षकाला निवडला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र विवेक जाधव तैनात होता, टिपला जातोय झेल. फलंदाज भावनेश ठाकूर यांचा संपुष्टातला खेळ. चिरले टीमचा कॅप्टन उपस्थित झाला. जिथे मात्र 5 चेंडूंचा खेळ संपला जातोय. 6 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आता मात्र या षटकात येणं बाकी असेल. गोल्डन षटक जरूर पाहायला मिळेल. गोलंदाजी करणारा संघ अर्थातच जरूर जयदुर्गा नागाव हा संघ पाहायला मिळतोय. यावेळच्या चेंडूवरती डान्सिंग डाऊन द विकेटनं खेळून काढलाय. एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. बघता बघता षटक क्रमांक 2 यावेळी प्रगतीपथावरती जरूर सुरुवात होईल. तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. त्यांचा इथे मात्र यथोचित मान सन्मान करूयात. सन्माननीय रोहनदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित मान सन्मान करूयात. आणि जिथे मात्र मॅच चालू आहे, एका बाजूला भेंडकल त्यांच्या विरोधामध्ये जय दुर्गा नागाव या 2 टीम दरम्यान पाहायला मिळते. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्क वरती विवेकेला प्राचारित केलं गेलाय. क्या बात आहे, सुरेख फटका आलाय. चेंडू 1 बाउंस सीमा पार, चौकार. सुरुवातीला मात्र पहिल्या चेंडूवरती स्वॅक्सेस वागत आलाय चौकार. चौकारानं धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचेल. डबल फिगर मध्ये 11 या धावसंख्यावरती. यावेळच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय आणि यावेळी दुसरा फलंदाज मैदानातून होईल झेलबाद. ते मात्र जरूर चिरले टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत उपस्थित झालाय. विहान 11 सोनारी टीम आपला कॅप्टन आमच्यापर्यंत जरूर पोहोचवायचा. यावेळच्या चेंडूवरती षटकार आला, चौकार आला, तदनंतरच्या चेंडूवरती विकेट आली आहे. चौकार नंतर विकेट. इथे मात्र धावफलकावरती धावा 11 पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू आतापर्यंत संपुष्टात आलेत. यावेळच्या चेंडूवरती आता मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. 1 धाव आली आहे. एका धावेनं पुन्हा एकदा 12 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. चला विहान 11 सोनारी टीमचा कॅप्टन
आपण टॉस करण्यासाठी त्वरित आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 12 धावा धावपत्रावरती पाहायला मिळतात. चेंडू आतापर्यंत 3 संपलेत. अजूनही 3 बॉल येणं बाकी असतील. आता मात्र स्ट्राईक वरती बऱ्याच उशिरानंतर जुगल भरत याला प्राचारित केलं जातोय. फक्त आणि फक्त तो एक बॉल खेळलाय. पाहिजे आता मात्र इथे मात्र पहिला चेंडू खेळण्यासाठी जुगल घरत सज्ज झाला. यावेळच्या बॉल वरती सुरेख झेल टिपलाय. जुगल घरत होईल लवकरात लवकर बॅक टू दी पवेलियन. बारा धावा फलकावरती 4 बॉल संपलेत. शेवटचे आता मात्र 2 बॉल येणं बाकी असतील. चला विहान 11 सोनारी टीम आपले कॅप्टन आपल्या अतिथी मंचावरती यायचा आणि टॉस करून घ्यायचा. समोरचा संघ अर्थातच चिर्ले या टीमचा कॅप्टन उपस्थित झालाय. चला लवकरात लवकर आपण देखील आमची उपस्थिती दाखवायची आहे. यावेळचा बॉल आता मात्र ऑप्टिक सोडून जाणारा पाहायला मिळतो. अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धावेने धावपटलावरती 13 धावा पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल आता मात्र येणं बाकी असेल. 2 चेंडूंवरती एका 2 मोठे फटके आले तर जरूर इथे मात्र बिग टोटल या षटकाची पाहायला मिळेल. यावेळीचा बॉल फलंदाज स्ट्राईक एंड वरती कविश याला आपण पाहू शकाल. चेंडू समजत नाही आहे. चेंडू आलाय डॉट. आता मात्र 5 बॉल संपलेत आणि तब्बल धावा पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त 13 धावा. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका आलाय. चेंडू साईड स्क्रीनच्या वरतून 1 बाउन्स सीमारेषा पार हा आलाय. दणदणीत खणखणीत सीमा पार चौकार. कमॉन डीजे. राहुल म्हात्रे आपण आमच्या अतिथी मंचावरती यायचं. आता मात्र जरूर बघता बघता षटक क्रमांक संपुष्टात आले. ते म्हणजे 2 धाव फलकावरती आतापर्यंत 17 पाहायला मिळतात. तर चला विहान 11 सोनारी टीम आपला कॅप्टन अजूनही आमच्या मंचावरती पोहोचला नाहीये. चिर्ले टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. चला आपण टॉस करून लवकरात लवकर घ्यायचं. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा इथे मात्र यष्टेक्षक कोणती चूक करत नाही आहे. फलंदाज होईल चौथा. यावेळी मैदानातून बाद.
सुरेख बॉल पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त झाली आहे. धाव फलकावरती धावा आतापर्यंत 17 पाहायला मिळतात. 17 वरती खतरा पाहायला मिळतोय. विकेट आली आहे. पाहूयात आता मात्र कोणती टीम या मॅच वरती विजय प्राप्त करेल. एका बाजूला नागाव पाहायला मिळतोय, तदनंतरच्या इथे मात्र संघामध्ये भेंडकल ही टीम पाहायला मिळते. यावेळच्या बॉल वरती तडाखेबंद स्ट्रोक बॅट मधून आलाय. सुमधुर आवाज. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र 2 बॉल संपलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतरच्या बॉलवरती षटकार आलाय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाजामध्ये झेल टिपण्याची संधी आहे. टिपला जातो झेल. पुन्हा एकदा फलंदाज येतोय. संपुष्टात खेळ. इलेव्हन सोनारी टीमचा कॅप्टन आपण आमच्या अतिथी मंचावरती याचा समोरचा संघ अर्थातच चिर्ले टीमचा कॅप्टन उपस्थित झालाय. 3 चेंडूंचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतरचा आलेला षटकार, त्यानंतर मिळालेली पुन्हा एकदा सफलता. 3 चेंडू संपलेत. धावपटलावरती 23 धावा पाहायला मिळतात. अजूनही 3 बॉल आता मात्र येणं बाकी असतील. यावेळी बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. फटका अलॉंग द कार्पेट खेळून काढला जातो आहे. 1 धाव आली आहे. एका धावेनं 24 धावा धाव फलकावरती. शेवटचे 2 बॉल आता मात्र येणं बाकी असतील. कुठेतरी हलवार पद्धतीनं केली जाते आहे ती म्हणजे फलंदाजी करणारी टीम अर्थातच भेंडकल बी या टीमच्या माध्यमातून. शेवटचे आता मात्र 2 बॉल येणं बाकी आहेत. चला सोनारी टीम आपला कॅप्टन आमच्या मंचावरती पाठवायचा. या वेळच्या चेंडूवरती आता मात्र मोठा फटका पुन्हा एकदा मारायचा होता. 1 धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. आता मात्र बघता बघता चेंडू संपलेत मैदानावरतून. 5 बॉल आणि धावा आहेत या धाव फलकावरती. 25 धावा. ते मात्र दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झाले. टॉस केला जाईल. 25 धावा ऑन स्कोर बॉल पाहायला मिळतात. शेवटचा 1 बॉल आता मात्र षटकातील येणं बाकी आहे. या वेळच्या बॉल वरती मोठा फटका आलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. टिपला जातो झेल आणि फलंदाज यावेळी पुन्हा एकदा संपुष्टात येईल खेळ. सन्माननीय दयाराम दादा पाटील यांचे शुभ हस्ते आपण करूयात या मॅचचा टॉस. एका बाजूला सोनारी, त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये चिर्ले, या 2 टीम दरम्यान टॉस केला जातोय. टॉस का बॉस केला जातोय. टेलीचा कॉल केला चिर्ले टीमच्या कॅप्टननं.
आणि ते मात्र टेल आलाय. टॉस जिंकला चिरले टीमच्या कॅप्टनना. प्रथम आपला निर्णय काय असेल? आता आमचे अजून प्लेयर यायचे बाकी आहेत. एक 10 मिनिट तुम्हाला कळवतो लगेच. इथे मात्र जरूर आपण टॉस जिंकला. जर का तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलात तर इथे मात्र समोरची टीम अर्थात सोनाली टीम ही संघ देखील फॉर्म मध्ये असलेला संघ पाहायला मिळतोय. कितपर्यंत धावांवरती आपण रोखला जाईल? बघू आता 50 धावा देतो आम्ही त्यांना अटकवायचा प्रयत्न करू. थँक्यू. हे होते आपल्या सोबत चिरले टीमचे कॅप्टन. आता मात्र असतील सोनाली टीमचे कॅप्टन. आपण टॉस हरलात. जर का आपल्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली तर इथे मात्र 5 षटकांमध्ये आपण कितपर्यंत धावांवरती मजल मारली जाईल? नक्कीच काय सांगता नाही येत, कारण काही पण होऊ शकते. 50-60 धावा इथे इझिली चेस होतात. तर जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. हे होते आपल्या सोबत इथे मात्र सोनाली टीमचे कॅप्टन. इथे मात्र टॉस गमावल्यानंतर पाहूयात त्यांच्या वाट्याला काय येत्या फलंदाजी येईल की ते मात्र गोलंदाजी येईल. आता मात्र मॅच वरती कॉन्सन्ट्रेट करूयात. जिथे मात्र मॅच चालू आहे. एका बाजूला भेंडकल बी आणि तदनंतर नागाव या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळते. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. पहिला चेंडू संपलाय आणि पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. जर का बघायला गेलात तर एवन जोडी इथे मात्र सनी पाहायला मिळतील. तदनंतर स्मिथ मात्रे पाहायला मिळते. या स्पर्धेची एवन जोडी म्हणून ज्यांना जरूर संबोधलं जातं. मॅच वरती कॉन्सन्ट्रेट करूयात. जिथे मात्र पहिला चेंडू संपला, विकेट आली आहे. पुढचा बॉल आता मात्र कशा रीतीनं हाताळला जाईल. विकेट आतापर्यंत संपले ते म्हणजे 7 गडी बाद धाव फलकावरती. 25 धावा. यावेळचा चेंडूवरती पुल सक्सेसफुल. चेंडू इथे मात्र जरूर चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या बॉल वरती आलेली विकेट. त्यानंतरचा आलेला षटकार. या वेळचा बॉल आता मात्र पंच आमच्याकडे वळतात. अतिरिक्त बॉल, अतिरिक्त धाव जोडली जाईल. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये जरूर आपण शिवेगावाला बिलॉंग करणारे राजेंद्र घरत सर पाहायला मिळतील. त्यानंतर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल मुलेकन गावाला बिलॉंग करणारे सुरेशजी म्हात्रे सर पाहायला मिळतील. त्यानंतर स्कोररच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसात दिवेल सोमवंशी पाहायला मिळतील. त्यानंतर भागेश म्हात्रे पाहायला मिळतील. अनिकेत म्हात्रे देखील पाहायला मिळतात. शुभम म्हात्रे देखील पाहायला मिळतील. यावेळचा बॉल आता मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इथे मात्र आलेल्या या चेंडूवरती धावा 2 धावेने धावपटलावरती आता मात्र नजर टाकली तर तब्बल 34 धावा पाहायला मिळतात. चेंडू संपले 3. कृपया इथे मात्र ज्या रिक्षा 4 व्हीलर गाड्या आहेत त्या आपण पार्किंग मध्ये लावायच्या आहेत. पार्किंग इथे मात्र जरूर तुमच्यासाठी केली गेली आहे. तिकडे मात्र आपण गाड्या लावायच्या आहेत. कृपया गेट ओपन ठेवायचं याची आपण नोंद घ्यायची आहे. पाहुणे मंडळी या स्पर्धेमध्ये जरूर येणार आहेत, त्यांची आपण काळजी घ्यायची आहे आणि गाड्या पार्किंग स्लॉट मध्ये लावायच्या आहेत. पुढचा बॉल. यावेळीच्या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव रोखली. 3 धावा जरूर संघासाठी हरवल्या जातात. 1 धाव आली आहे. एका धावेने आता मात्र चेंडू संपलेत मैदानावरतून. 4 धाव फलकावरती 35 धावा. इथे मात्र कुठेतरी हलवार पद्धतीने खेळताना पाहायला मिळतोय तो म्हणजे भेंडकल बी हा संघ पाहायला मिळतोय. भेंडकल बी ही टीम पाहायला मिळते. पव्यात शेवटची आता मात्र षटकातील 2 बॉल. यावेळचा बॉल सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करूया तेवढं कमी नाहीये. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण. जरूर सुरेख क्षेत्ररक्षण झाला. या चेंडूवरती देखील निर्धाव आला. 5 चेंडू आतापर्यंत मैदानातून संपलेत आणि धावपटलावरती तब्बल 35 धावा पाहायला मिळतात. शेवटचा बॉल. इथे मात्र जरूर टॉस जिंकला तो म्हणजे चिरले या टीमनं हा सामना संपल्यानंतर आपला निर्णय कळवायचा आणि थेट मैदानावरती जायचा. आता मात्र पंच पुन्हा एकदा या चेंडूवरती नाराज दिसत आहेत. यावेळचा बॉल अतिरिक्त पाहायला मिळतोय. 36 धावा या धावपटलावरती जोडल्या जातात. शेवटचा बॉल या षटकातील येणं बाकी आहे. गोलंदाजच्या मार्क वरती गोलंदाज चिंट्या रेड्डीला प्रचारित केलं गेलं. पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट. तदनंतरच्या बॉल वरती आलेला षटकार. तदनंतरचा आलेल्या चेंडूवरती वाईट बॉल. तदनंतर आलेल्या 2 धावा. पुढचा बॉल.
यावेळचा बॉल लोअर फुल टॉस पिक केलाय, चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार डीजे ठोक. जर का बघायला गेला तर जरूर विजयासाठी चेंडू असतील 6 आणि 24 धावा करायच्या आहेत. 6 मध्ये 4 मोठे फटके मारावे लागतील. जर का तुम्हाला ही मॅच इम्पॉर्टंट असेल, जर का ही मॅच तुम्हाला जिंकायची असेल तर 24 धावा उभाराव्या लागतील. आणि जर का 24 धावा रोखल्या तर इथे मात्र जरूर नागावी टीम या मॅच वरती वर्चस्व दाखवेल. 6 बॉल 24 ची आवश्यकता. गोलंदाजच्या मार्क वरती आता मात्र गोलंदाज योगेश घरत याला आणलं जातोय. 6 मध्ये 24 करायच्या आहेत. पाहूयात त्या धावा रोखल्या जातील का, की ते मात्र त्या धावा पूर्ण केल्या जातील. स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज पाहतोय, युगांत त्याला पाहतोय, मृगांत याला पाहू शकाल. 6 बॉल 24 ची आवश्यकता. कृपया इथे मात्र प्रवेशद्वार आहे तिथे मात्र रिक्षा लावली आहे, ती आपण कृपया साईडला करायची आहे. इथे मात्र थोड्याच वेळात पाहुण्यांची मांदी आली देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी ज्यांनी कोणी गाड्या 2 व्हीलर 4 व्हीलर 3 व्हीलर गाड्या लावल्या आहेत त्याने आपण कृपया साईडला गाड्या करायच्या आहेत, याची आपण दखल घ्यायची आहे. पार्किंग साठी तिकडे मात्र व्यवस्था केली जाते, तिकडे मात्र बॅनर देखील लावले आहेत पार्किंगचे, तिथे मात्र आपण गाड्या लावायच्या आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. सहा बॉल 24 पहिला बॉल. यावेळच्या बॉल वरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस आता मात्र 1 धावली आहे. 5 चेंडू 23 ची आवश्यकता. कोण विसरणार इथे मात्र जरूर जो सामना झाला होता रायगड विपक्ष ठाणे, जिथे मात्र मुलेखंड गावाचा सुपुत्र अर्थातच जीवित मात्रे यांना कोण विसरणार. 6 मध्ये 23 आवश्यकता असताना 6 मध्ये 23 बनवल्या होत्या. ते जीवित मात्रे देखील या स्पर्धेचे मुख्य आयोजक पाहायला मिळत आहेत. तदनंतर इथे मात्र एवन जोडी या स्पर्धेचे इथे मात्र जरूर स्मिथ मात्रे पाहायला मिळतील. तदनंतर सनी मात्रे देखील पाहायला मिळतील. आणि इथे मात्र 5 मध्ये 23 करण्याच्या प्रयत्नांमध्ये यावेळेस डॉट बॉल आलाय. 4 बॉल. आता मात्र पुन्हा एकदा धावा करायच्या 23. या बॉल वरती आलाय विकेट. कमॉन डीजे. आज नवीन मैदानावरती आलाय रोशन पाटील याच्यासाठी. इथे मात्र रतीश पाटील यांच्याकडून सलग 2 षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज झाला. पाहूया तिथे मात्र 2 षटकार लगावले जातील का, आणि ते मात्र जर का लगावले तर इथे मात्र तब्बल 2000 रुपये. या वेळचा बॉल आता मात्र इथे मात्र पंचांचा बोट आकाशामध्ये आलाय आणि यावेळेस इथे मात्र फलंदाज होईल बॅक टू दी पवेलियन. मात्र विजयासाठी चेंडू राहिले शेवटचे आतापर्यंत 3 बॉल 23 करायचे आहेत. आणि इथे मात्र जर का इथे मात्र
3 चेंडूंवरती 3 षटकार आले तर इथे मात्र परेश पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता मात्र निर्धावाला 2 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. इथे मात्र जरूर बेंडकर टीमचे कोणते खेळाडू रागवणार नाही आहेत, कारण की सर्व खेळाडूंना बॅटिंग आली आहे. आता मात्र जर का विकेट पडला तर जरूर ऑल आउट ही मैदानावरती या स्पर्धेतली पहिली पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळच्या चेंडूवरती पंच पॅनल आमच्याकडे वळत आहेत. स्वेर चेंडूचा इशारा आलाय. 2 बॉल 22 आवश्यकता. यावेळचा चेंडू आता मात्र ते सर्रार पाहायला मिळतोय. चारी मुंड्या चीट केल्या जातात. 1 बॉल विजयासाठी 22 आवश्यकता आहे. आता मात्र सामना वन साइड अर्थातच एकतर्फी मॅच पाहायला मिळतोय. 1 बॉल 22 आवश्यकता. ते मात्र शेवटचा बॉल वरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इथे मात्र सामना जिंकलाय जय दुर्गा नागाव टीमनं. तर दोन्ही टीमला मी सांगू इच्छितो लाईनअप मध्ये जायचा आणि हँडशेक करायचा. तर इथे मात्र जरूर मैदानावरती आगमन झालाय जय विरूची जोडी अर्थातच सचिन दादा कबाडिया आणि त्यांच्या विरोधात दीपक पाटील अशी एवन जोडी मैदानावरती जरूर आमच्या मंचावरती आली आहे.